नमस्कार मैत्रिणींनो, मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर नवरोबाचं ऑफिसचा टिफिन याच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण बघतोय. अ, मस्त अशी चवळी आणि बटाट्याची रस्सा भाजी, जी की ग्रेव्ही करून आपण बनवणार आहोत. आणि चपाती, जिरा राईस आणि नाश्त्यासाठी असणारे ओट्स. चला रेसिपी सुरू करूया. सुरुवातीला तर मी चवळी रात्रीच भिजत ठेवली होती. काही तयारी संध्याकाळी सुद्धा करून ठेवावी लागते. आता एक अर्धी वाटी चवळी मी रात्रभर भिजवून घेतली. त्याच्यानंतर भिजलेली चवळी, एक बटाटा मोठ्या आकारामध्ये कट करून घातला आणि काही खडे मसाले घातले. जसे की एक दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र, 2 मिरी, 2 लवंग आणि 1 चक्रीफूल घातले. चवळी शिजणे इतपत पाणी याच्यामध्ये घातले आणि कुकरच्या साधारणतः 2 ते 3 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या. आता कुकर त्याचा तो शिट्ट्या देतोय तोपर्यंत आपण जिरा राईसची तयारी करूया. आता जिरा राईस बनवायचं म्हणजे त्याच्यासाठी तांदूळ थोडा वेळ भिजत ठेवावा लागतो. तर मग 1 वाटी तांदूळ मी घेतलाय. तांदूळ स्वच्छ धुतला आणि त्याच्यामध्ये पुरेसं पाणी घालून तो सुद्धा एक 5-10 मिनिटासाठी भिजत ठेवला. कारण अर्धा तास भिजवणे इतपत वेळ सकाळी अजिबात नसतो, कारण तेवढी गडबड असते सकाळची. त्याच्यानंतर पीठ भिजवून घ्यायचं. कारण पिठाचं सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले, की जितकी तुम्ही कणिक जास्त वेळ भिजवून ठेवाल, तितकी चपाती अगदी छान आणि मऊसूत होते. आता पीठ भिजवून ठेवले आणि मी 1-2 मिनिटं फक्त ओलवून घेते पीठ. जास्त चुरत वगैरे नाही बसत आणि मग ते भिजलं की नंतर तेल लावून छान मळून घेते, म्हणजे एकदम मऊसूत कणिक तयार होते. आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं जर खोलगट भांडं वापरलं ना, तर अगदी कणिक पटकन मळून होते. त्याच्यानंतर भाजीसाठीच्या ज्या ग्रेव्हीसाठीच्या भाज्या होत्या तर त्या कट करून घेतल्या. एक कांदा, एक छोट्या आकाराचा टोमॅटो, अद्रक, लसूण आणि मी हे कच्चच याची पेस्ट करून मग तेलामध्ये परतून घेणार आहे. आता आपलं वाटण सुद्धा तयार झालंय. चवळी सुद्धा शिजली का बघूया. हे बघा छान शिजले. अजून ग्रेव्हीमध्ये 5-1 मिनिटं ती शिजणारच आहे. बटाटा सुद्धा छान शिजलाय. ज्या भाजीमध्ये आपण बटाटा घालतो, म्हणजे अशी चवळी असेल किंवा चणे असतील, जो की काबुली चणा, तर त्याच्यामध्ये बटाटा शिजलाय का, सॉरी, बटाटा सोडून जी दुसरी भाजी आहे ती शिजली का चेक करायचं. कारण बटाटा पटकन शिजतो आणि दुसरे कडधान्य शिजण्यासाठी वेळ लागतो. आता आपली चवळी तर शिजली. पटकन भाजीला फोडणी देऊन घेऊयात. कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातले. तेलाचा जास्त वापर नाही करायचा टिफिनच्या भाज्यासाठी. कारण तेल झाकणामधून बाहेर येतं आणि मग म्हणजे त्या एकतर डबाही खराब होतो आणि ज्या सॅकमध्ये आपण नेतो ऑफिसमध्ये तर ते सुद्धा खराब होतं. कारण आपण ट्रॅव्हलिंग करून जात असतो, जेव्हा टिफिन घेऊन जातो तेव्हा, त्याच्यामुळे जास्त तेलकट भाज्या शक्यतो करायच्या नाही. आता मस्त अशी ग्रेव्ही तेलामध्ये टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घेतली. अगदी तेल कडकडीत गरम नाही करायचं. थोडंसं कोमट झालं की मग ग्रेव्ही टाकायची, म्हणजे तेल बाहेर उडत नाही. आता याच्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट अर्धा चमचा घातली. त्याच्यानंतर काही मसाले घातलेत, जसं की गरम मसाला, मिरची पावडर आणि थोडीशी हळद पावडर घातली. तुमच्याकडे जर छोले मसाला असेल तर नक्की वापरा तुम्ही, त्याच्याने खूप छान चव येते. मसाले सुद्धा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतले आणि मग आता शिजवलेली जी चवळी होती ते कुकरमधल्या शिजलेल्या पाण्यासकट त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली. चवीपुरतं मीठ टाकले. परत एकदा याला मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये अजून पाणी आहे. इतका रस्सा आपल्याला नकोय. म्हणून आता हे आपल्याला एक 5 मिनिटं अजून शिजवून द्यायची, जेणेकरून मसाले आणि जी ग्रेव्हीचं जी टेस्ट आहे ते पूर्णपणे बटाटा आणि चवळीमध्ये उतरेल. जी भाजी आहे तर ती दुसऱ्या गॅसवरती मी शिजायला ठेवली. तिचं ती शिजेल तोपर्यंत आपण जिरा राईसची तयारी करूया. तयारी तर ऑलरेडी केली आहे, फक्त त्याला फोडणी द्यायची. आता इथं मी वापरले तेल. लास्ट टाइम तुपामधला बनवला होता, पण आज तेलामधला बनवते. तर जिरा राईस बनवते म्हणजे खूप सारं जिरं याच्यामध्ये टाकले मी, म्हणजे 1 चमचा. काही खडे मसाले टाकलेत, जसं की दालचिनी, चक्रीफूल आणि 2 लवंगा टाकल्यात. त्याच्यामध्ये तमालपत्र पण वरून टाकून घेऊयात. आणि जे आपण मगाशी तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते, तर ते तांदूळ याच्यामध्ये घालायचे. 2 मिनिट तांदूळ तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि तांदूळ परतल्यानंतर मग याच्यामध्ये घालायचं आपल्याला गरम पाणी. आता ज्या वाटीने किंवा ज्या भांड्याने तुम्ही तांदूळ मोजून घेतला होता, त्याच भांड्याने 1.5 पट पाणी घालायचं. आणि जर तुम्ही तांदूळ नाही भिजवला, पटकन धुवून वापरत असाल, तर 2 पट पाणी घालायचं, म्हणजे 2 वाट्या पाणी घालायचं. आता मी इथे 1.5 वाटी घातले. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे आणि थोडीशी लिंबाची फोड टाका किंवा लिंबाचा रस टाका. त्याच्याने काय होतं, भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो, अजिबात चिकट होत नाही. तर कुकरचं झाकण लावायचं आणि याच्यासुद्धा मध्यम गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता इकडं भाजी सुद्धा आपली छान अशी बऱ्यापैकी शिजली. मस्त तेल आले भाजीला. एकदा मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करायचा. आता आपल्या चपात्या आणि नाश्ता बनवायचा राहिलाय.
आता भाजी शिजली आहे तोपर्यंत एक गॅस रिकामा झालाय, एकीकडे जिरा राईस आहे. लगेचच चपाती पण बनवून घेऊयात. हे बघा इथे दाखवते अशा पद्धतीने जर तेल लावून कणिक छान अशी 5 मिनिटं व्यवस्थित मळून घेतली ना, तर अगदी मऊसूत चपात्या तयार होतात आणि कणिक सुद्धा अगदी लोण्यासारखी मऊ होते. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये किती छान कणिक तयार झाली. पटकन गोळे करून घेते आणि मग चपाती. आमच्याकडे आता टिफिनसाठी दररोज आम्ही घडीची चपातीच बनवतो. कारण पराठा वगैरे असतो तो थंड झाल्यानंतर तितका काही छान नाही लागत. त्यामुळे चपाती हा बेस्ट ऑप्शन आहे. फक्त भाजी मात्र दररोज वेगळी असते. आणि ह्या सिरीजमध्ये आपण काही माळव्याच्या भाज्या बघतोय, काही पालेभाज्या बघतोय, काही फळभाज्या आणि इव्हन भाजी नसताना सुद्धा भाजीला काय करायचं म्हणजे बिना भाजीची किंवा बिना माळव्याची भाजी जसं की डाळी असतील, कडधान्य असतील त्याच्या सुद्धा रेसिपी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. असं नाही की दररोज आपण भाजीपालाच वापरून टिफिनसाठी भाजी बनवतोय, तर असं अजिबात नाहीये. आठवड्यातले 3-4 दिवस जरी तुम्ही भाजीपाला वापरला तर 1-2 दिवस कडधान्य वापरायला काहीही हरकत नाही. कारण सगळ्याच गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजेत. शरीराला सगळ्यांचीच गरज असते. चला आता पटकन मी चपात्या सुद्धा भाजून घेतल्यात आणि चपात्याला भरपूर तेल लावून मी छान भाजून घेते आणि चपात्या थंड होत आहेत आता. तोपर्यंत आपण नाश्त्याची तयारी करून घेऊया. आता नाश्त्यासाठी मी कांदा किंवा टोमॅटो, मिरची जे काही असेल ते अगोदर कापून नाही ठेवत. जेव्हा नाश्ता करायचा तेव्हा अगदी 2 मिनिटामध्ये कट करून घेते. कारण कांदा जास्त वेळ जर तुम्ही कट करून ठेवला तर त्याला एक वेगळा असा वास लागतो. त्याच्यामुळे मी तसं नाही करत. आता आज नाश्त्यासाठी बनवते मी मसाला ओट्स. जास्त काही भाज्या माझ्याकडे नाहीयेत. जेवढ्या अवेलेबल आहेत तेवढ्याच मी वापरल्यात आणि मसाला ओट्स आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी भाज्या असतात. अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार होते. अगदी 1.5 चमचा तेल याच्यामध्ये मी घातलंय. जिरं मोहरीची खमंग फोडणी दिली याला आणि मिरची टाकून मिरची तेलामध्ये अगदी हलकीशी तळून घेतली आणि मग कांदा टाकून कांदा सुद्धा लालसर होईपर्यंत परतून घेतलाय. जर तुमच्याकडे अदर भाज्या असतील त्या भाज्या सुद्धा तुम्ही कांद्यासोबत पटकन परतून घेऊ शकता. पण माझ्याकडे फक्त टोमॅटो आहे आणि टोमॅटो शिजण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे तो नंतर ॲड करायचा. आता कांदा छान भाजून झालाय त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा. टोमॅटो घातल्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो, अजिबात वेळ लागत नाही. आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलं की याच्यामध्ये काही आपण सुके मसाले ॲड करूयात. जसं की अगदी पाव चमचा हळद मी याच्यामध्ये घातली आणि 1 चमचा घातली मी मिरची पावडर, जे की अंबारची मिरची पावडर आहे. कलर येतो पण जास्त तिखट नाही होत. पण याच्यामध्ये मी ऑलरेडी हिरवी मिरची पण वापरली. लाल मिरची पावडर पण टाकली आणि ओट्समध्ये सुद्धा थोडासा मसाला आहे. आता 1 वाटीभर पाणी याच्यामध्ये टाकून घेतले कारण 1 जणासाठीच आपण नाश्ता बनवतोय. त्याच्यामध्ये थोडासा वरून पावभाजी मसाला टाकला ना तर खरंच ओट्सची चव खूप छान लागते पावभाजी मसाल्याने. आवर्जून तुम्ही टाकत चला. याच्यावरती झाकण ठेवले आणि याला उकळी आली की मग आपण याच्यामध्ये ओट्स टाकून घेऊयात. आता पाण्याला मस्त अशी खळखळ उकळी आली. एक छोटी वाटी भरून मी इथं ओट्स घेतले. ते ओट्स याच्यामध्ये टाकायचे. हे बघा तुम्हाला दिसत असतील ओट्समध्ये खूप साऱ्या भाज्या आहेत. तुम्ही वेट लॉस करत असाल तर अगदी हेल्दी ऑप्शन आहे. सकाळच्या काही गडबडीमध्ये पटकन तयार होतो, हेल्दी आहे आणि झटपट सुद्धा तयार होतो आणि तितकाच पौष्टिक सुद्धा आहे. आता ओट्स टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले. या स्टेजला तुम्ही तिखट मीठ चेक करून नंतर तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता. आता मला टिफिनमध्ये हे भरून द्यायचंय नाश्ता सुद्धा त्याच्यामुळे मी थोडंसं पातळ ठेवते. जसं जसं थंड होईल तसं तसं ते थोडंसं घट्टसर होत जातं म्हणून. तर आपले ओट्स रेडी आहेत. गॅस बंद करूयात आणि आता सगळा स्वयंपाक ऑलमोस्ट झालाय. आपण लगेच टिफिन भरून घेऊयात. आता टिफिनसाठी असणार आहे मस्त अशी चवळी बटाट्याची ग्रेव्हीची भाजी, चपाती, जे की भाजलेले फुटाणे आहेत चणे, ते 4 वाजताच्या नाश्त्यासाठी असतात आणि मी दररोज देते. जिरा राईस आहे आणि मस्त सकाळच्या नाश्त्यासाठी मसाला ओट्स बनवलेत. असा हेल्दी टिफिन आहे आणि लिंबू हे टिफिनसाठी दररोज असतं. अ, एक दिवसाआड सलाड देते मी. दररोज वेगळं काहीतरी असं असं असतं. तर ही टिफिन सीरीजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा दररोज प्रश्न पडतो की नवऱ्याच्या ऑफिसच्या टिफिनसाठी काय द्यायचं? तर नक्कीच तुम्ही ही सीरीज कंटिन्यू करू शकता. तुम्हाला हा प्रश्न नाही पडणार आणि खूप सारे याचे एपिसोड सुद्धा आपण बघणार आहोत. भाजीला तेल तर नाही जास्त वापरलं, तरी पण जे आहे ते बाहेर येऊ नये म्हणून छान अशी मी कॅरी बॅगमध्ये रॅप करून देते. जेणेकरून तेल बाहेर आलं तरी टिफिन बॅगला लागणार नाही, कॅरी बॅगमध्ये साठून राहील. अशा पद्धतीने मी एकदम मस्त आणि हेल्दी असा माझ्या नवऱ्याचा टिफिन तरी पॅक करून दिलाय. तुम्हाला सुद्धा अशाच रेसिपी पाहिजे अशा छान रेसिपी पाहिजे असतील तर आपल्या मधुशाज रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही जी सिरीज आहे तर ती सुद्धा कंटिन्यू करा.
भेटूया लवकरच अजून एका छानशा आणि नवीन टिफिन सोबत. तोपर्यंत